नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? छान छान खातायत ना? खायलाच पाहिजे. किचन कला आविष्कार रेसिपीज मराठीवरती आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आणि आज जी आपली रेसिपी असणार आहे ती मँगो रवा केक. म्हटलं आंब्याचा सीझन संपून जाण्याच्या आधीच पटकन काय त्या आंब्याच्या जेवढ्या काही रेसिपीज असतील तेवढ्या बनवून टाकूयात. तर आपल्याला आज बनवायचा आहे मँगो रवा केक. घरच्या घरी 4 ते 5 सामग्र्यांमध्ये बनणारा हा केक आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडेल असा. तर चला बनवूयात जगात भारी मँगो रवा केक. तर हे बघा मित्रांनो, आपल्याला सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये अर्धा कप पिठी साखर घालायची आहे आणि त्यानंतर 1 पूर्ण कप आंब्याचा रस घालायचा आहे. आंब्याचा रस घातल्यानंतर पाव कप म्हणजेच त्याला आपण 1/4 असं बोलू शकतो किंवा मग इंग्लिश मध्ये 1/4 कप देखील बोलू शकतो असं आपल्याला तूप घालायचं आहे. तूप घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण ढवळून एकदम एकरूप करून घ्यायचं आहे. थोडा वेळ लागू शकतो पण अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार होईल. त्यानंतर आपल्याला अर्धा कप दूध या मिश्रणामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा दूध घातल्यानंतर छानपैकी ढवळून हे मिश्रण एकदम एकरूप होईल. केक बनवण्यासाठी या प्रकारे तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण एक मोठं भांड घेणार आणि त्या मोठ्या भांड्यामध्ये 1.5 कप रवा, 1.5 कप म्हणजे 1 कप अधिक अर्धा कप असा रवा घालणार आणि त्यानंतर आधी आपण जे आंबा आणि दुधाचं मिश्रण बनवून घेतलं होतं ते मिश्रण यामध्ये घालून अशा प्रकारे आपण हे मिश्रण ढवळायला सुरुवात करणार आणि हळूहळू त्याला घट्टपणा यायला लागेल. आणि त्यानंतर आपल्याला हे मिश्रण 20 ते 30 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्या आणि त्यानंतर हे मिश्रण पुन्हा घ्या आणि यामध्ये अर्धा टीस्पून बेकिंग पावडर घाला आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घाला आणि त्यानंतर पुन्हा छानपैकी संपूर्ण मिश्रण ढवळून घ्या. आणि येथे जर का हे मिश्रण खूप जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं दूध आपण घालू शकतो. आता एक केकचं मोल्ड घ्या. केकचं मोल्ड म्हणजे ज्यामध्ये आपण केकचं मिश्रण घालतो ते, त्याला छानपैकी असं तूप लावून घ्या आणि त्यानंतर आपलं जे केकचं मिश्रण आहे ते रवा केकचं मिश्रण आपण या भांड्यामध्ये घालूयात आणि त्यानंतर थोडंसं असं आपल्याला हे आपटायचं आहे अलगद हाताने की जेणेकरून हे संपूर्ण मिश्रण थोडंसं वर खाली असेल तर ते छानपैकी सेट होऊन जाईल. सजवण्यासाठी तुम्ही बदाम किंवा चेरी देखील घालू शकतात. त्यानंतर आता आपण ओव्हन मध्ये केक बनवणार नाही आहोत, आपण एका कढईमध्ये बनवतो आहोत. तर एक खोलगट आकाराची कढई घ्या, त्यामध्ये खाली काहीतरी एखादी प्लेट ठेवा आणि त्याच्यावरती हे केकचं भांड ठेवा आणि ते आपल्याला वरतून कव्हर करून घ्यायचं आहे. आणि आपला जो पूर्ण असा टोटल कुकिंग टाइम असणार आहे तो जवळजवळ 30 ते 40 मिनिटं असणार आहे. आणि आपल्याला मध्ये ही टूथपिकची जी काडी असते ना त्याने आपण चेक करू शकतो. जर का ओलसरपणा असेल तर मग केक बनलेला नाहीये आणि जर का ओलसरपणा नसेल म्हणजे केक बनलेला आहे. आणि येथे 30 ते 40 मिनिटांनंतर आपला केक बनून तयार आहे. हा गरम असल्यामुळे भांड मी सांडशीने पकडलंय, तर आपण कपडा देखील वापरू शकतात. आणि याला असं उलट करून घ्या आणि त्यानंतर हा केक ज्या मोल्ड मधून बाहेर पडेल आणि एकदम सुंदर चविष्ट असा मँगो रवा केक आपल्या समोर बनून तयार आहे. काय मग मित्रांनो, आवडला की नाही मँगो रवा केक? हे बघा, मला तर माहिती आहे की मँगो रवा केकची रेसिपी खरंच खूप सोपी आहे आणि खूप चवदार असा हा केक बनतो. तर नक्की तुम्ही सर्वांनी करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि सर्वात महत्त्वाचं तुमचं प्रेम, तुमची साथ अखंड किचन कला आविष्कार रेसिपीज मराठीसाठी खूप महत्त्वाची आहे. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांमध्ये, तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि आपल्या कुटुंबाला खूप मोठं करा, खूप मोठं करा. आणि छान छान खा, छान छान राहा. धन्यवाद.